वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथामध्ये आश्रवाधिकार आपण बघतो आहे आणि आश्रवाधिकारामध्ये आचार्यांनी कलशामध्ये एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने सांगितली की शुद्ध नयापासून जो जीव भ्रष्ट होईल तो परत रागाधिकांना प्राप्त होतो आणि ज्ञानरहित होऊन परत त्याचे जे पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय आहे त्यांनी नवीन कर्माचा आश्रव तो करतो, नानाविध कर्म तो बांधतो। म्हणजे शुद्ध नयापासून भ्रष्ट झालेला याचा अर्थ या ठिकाणी सम्यक्त्व त्याच्या जीवनातून निघून गेलेला आहे। लब्धिरूप पण राहिलेलं नाही, उपयोग तर नाहीच नाही, पण लब्धिरूपही सम्यक्त्वापासून जो भ्रष्ट झालेला आहे आणि मिथ्यात्वाच्या पृष्ठभूमीवर जो आलेला आहे असा जीव परत मिथ्या दृष्टी बनून नाना प्रकारचे कर्मबंध करतो। पूर्वबद्ध कर्माचा उदय त्याला येतो आणि या उदयामध्ये तो नानाविध कर्म बांधतो। आणि म्हणून या कलशाच्या माध्यमातून आचार्यांनी आत्मानुभूती सुटू नये अशा प्रकारचा निरंतर प्रयत्न जीवानी केला पाहिजे, ही गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे। आता हीच गोष्ट जी आहे की शुद्ध नये हा कुणाला केव्हाही त्याग करण्यायोग्य नाही, तो सदा ग्रहणच केला पाहिजे अशा तऱ्हेचा हा भाव सांगितल्यानंतर यावरच आधारित आचार्य 2 गाथामध्ये हा भाव आणखी स्पष्ट करतात। गाथा नंबर 179 आणि 180। जहपुरी से नाहारो गहिदो परिणम दिसो अनेयविहम मंसवसारुहिरादी भावे उदरग्गी संजुत्तो तहनाणी सदुदपुवम जे बद्धा पच्चया बहुवियप्पम बज्झते कम्मम ते नय परिहीना दुजे जीवा। जह पुरुषेन गहिदे आहारे, या ठिकाणी आहाराचं उदाहरण दिलेलं आहे। एखाद्या पुरुषाने आहार ग्रहण केला तर हा आहार उदराग्नीच्या संयोगाच्या माध्यमातून, शरीरामध्ये जी उदराग्नी आहे पोटामध्ये असलेली अग्नी, या अग्नीच्या संयुक्त होऊन अनेक प्रकारे मांस, चरबी, रक्त आदी रूप परिणमतो। ज्यामध्ये जशा प्रकारची योग्यता आहे त्याप्रमाणे तो आहार त्या त्यानुरूप परिणमित होतो, अशा भावरूपाने परिणमतो। त्याप्रमाणे ज्ञानीला देखील जे पूर्वबद्ध द्रव्यास्रव आहे अनेक प्रकारे ते कर्म बांधतात आणि ते दुते जीवा नय परिहीना, असे जे जीव शुद्ध नयापासून ढळलेले आहे, म्हणजे ज्ञानी जेव्हा शुद्ध नयापासून ढळेल त्यावेळेला त्याला अशा प्रकारचा कर्मबंध जीवनामध्ये होणार आहे। आणि उदाहरण दिलं की एखादा ग्रास खाल्ल्यानंतर त्या ग्रासाचं रूपांतरण जसं चरबी, हाड, रक्त आदी सर्वांमध्ये होतं, सप्तधातूमध्ये तो ग्रास परिवर्तित होतो, त्याप्रमाणे हे पूर्वबद्ध द्रव्य कर्म देखील अशा प्रकारे कर्मांवर्गणा अशा कर्माला बांधण्याला समर्थ आहे। टीका बघा।
जेव्हा ज्ञानी शुद्ध नयापासून च्युत होतो तेव्हा त्याला रागादिकांचा सद्भाव असल्यामुळे जेव्हा ज्ञानी शुद्ध नयापासून च्युत होतो, ज्ञानी शुद्ध नयापासून च्युत होतो याचा अर्थ या ठिकाणी फक्त उपयोगापासून तो च्युत होतो हा न लावता ज्ञानीच्या जीवनामध्ये जी सम्यक दर्शनाची अनुभूती आहे, प्राप्ती आहे, ती नष्ट झालेली आहे. त्यामुळे तो ज्ञानी जरी म्हटल्या गेला या ठिकाणी तर या ज्ञानीचा अर्थ सामान्य ज्ञानी असा लावायचा. आणि असा हा शुद्ध नयापासून च्युत होतो तेव्हा त्याला रागादिकांचा सद्भाव असल्यामुळे पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय आपल्या कारणाचे कारण असताना आम्ही बघितली आहे, आश्रवाधिकाराची भूमिका आम्ही बघितलेली आहे की पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय हे नवीन कर्माण वर्गणीला कर्मरूप करतात. जे पूर्वबद्ध कर्माचा उदय असेल त्याच वेळेला नवीन कर्माण वर्गणा कर्मरूप परिणमते. आणि या कारणाचं कारण रागद्वेषादी परिणाम आहे. म्हणून पूर्वबद्ध द्रव्य कर्म आपल्या कारणाचे कारण असताना म्हणजे रागादी भाव असताना कार्यभूत बंध त्याचं जे कार्य आहे किरबांधणं त्या कार्याला अपरिहार्य असल्यामुळे म्हणजे रागादी परिणाम असल्यामुळे अपरिहार्यपणे कर्मबंध होणार आहे. आणि म्हणून असा झाल्याने पुद्गल कर्माला ज्ञानावर्णादी भावाने परिणमतो. ज्या कर्माण वर्गणेमध्ये जशा प्रकारे परिणमण्याची योग्यता आहे त्यानुसार ते कर्माण वर्गणा कर्मरूप परिणत होते. आणि ही गोष्ट अप्रसिद्धही नाही, ही गोष्ट अत्यंत प्रसिद्ध आहे. म्हणजे जी कर्माण वर्गणा आमच्याकडे येते आहे त्यामध्ये समजा ज्ञानावर्णादी रूपाने परिणमण्याची योग्यता असेल तर तीच कर्माण वर्गणा ज्ञानावर्णादी रूपाने परिणत होणार आहे. म्हणजे त्या कर्माण वर्गणेमध्ये देखील तशा प्रकारे परिणमण्याची योग्यता आहे आणि त्यानुसार ती कर्माण वर्गणा तशी परिणमते आहे. म्हणजे जिच्यात जर दर्शनावरण रूपाने परिणमण्याची योग्यता नसेल तर ती त्या रूपाने परिणमणार नाही. म्हणून ज्याच्यात जी परिणमण्याची योग्यता स्वतःची आहे त्यानुरूपच ते कर्माण वर्गणा पण तशा प्रकारे परिणत होणार आहे. जसं आचार्यांनी उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण देताना ज्याच्यामध्ये ज्या रूपाने परिणमण्याची आहारामध्ये योग्यता असेल तोच आहार त्या रूपाने परिणमित होणार आहे. म्हणूनच आम्ही हे म्हणू शकतो की स्निग्ध पदार्थ खाल्ल्यानंतर चरबीमध्ये जास्त वाटा जाणार आहे. लिक्विड आम्ही जर घेतलं तर त्याचं युरिन मध्ये रूपांतर जास्त प्रमाणात होईल किंवा रक्त रूपाने परिणमन जास्त रूपाने होईल. तर अशा प्रकारे त्या आहारामध्ये देखील योग्यता आहे कोणत्या रूपाने परिणमित होण्याची. त्याप्रमाणे ही जी कर्माण वर्गणा परिणत होणार आहे हिच्यामध्ये देखील स्वतःची उपादानगत योग्यता असणार आहे आणि त्यानुसारच ती परिणमणार आहे. आणि म्हणून उदाहरण दिलं की पुरुषाने ग्रहण केलेल्या आहारास जठराग्नी, मांस, चरबी, रक्त इत्यादी रूपाने परिणमवितो. ज्ञानी शुद्ध नयापासून च्युत होतो तेव्हा रागादिकांचा सद्भाव असतो. ज्या अर्थी रागादिकांचा सद्भाव आहे त्या अर्थी
कर्माण वर्गणा कर्मरूप परिणत होणारच आहे. रागादिकांच्या सद्भावात द्रव्याश्रव अवश्य कर्मबंधाला कारण होतात. म्हणून कर्माण वर्गणा कर्मरूप परिणमते. जे वर सांगितले की द्रव्य प्रत्यय पुद्गल कर्मास बंधरूप परिणमितात, हे निमित्त अपेक्षेने सांगितलेले आहे. याचा अर्थ असा घ्यावा की द्रव्य प्रत्यय निमित्त मात्र असताना कर्माण वर्गणा स्वयमेव कर्मरूप परिणमते. निमित्त नैमित्तिक संबंध आहे आणि निमित्त नैमित्तिक संबंधाची भाषा जरी कर्ता कर्मासारखी वाटत असली तरी देखील त्या ठिकाणी कर्ता कर्म संबंध आम्हाला लावायचा नाही. द्रव्य प्रत्यय नवीन कर्माला कर्मरूप परिणमितात असं जरी वाक्य त्या ठिकाणी आलेलं असलं तरी देखील त्या कर्माण वर्गणेमध्ये स्वतःची स्वयंची त्यानुसार परिणमण्याची योग्यता आहे आणि म्हणून ती कर्माण वर्गणा कर्मरूप परिणमते असा त्याचा उपादान उपादेय रूपाने संबंध लावायचा आहे. निमित्त नैमित्तिक संबंध हा दोन द्रव्यांमध्ये असणार आहे. या ठिकाणी जरी दोन्ही द्रव्य पुद्गलमय असली, पूर्वबद्ध कर्माचा उदय हेही पुद्गल द्रव्य आहे आणि नूतन कर्माण वर्गणा कर्मरूप परिणमते आहे हेही पुद्गल द्रव्यच आहे. पण या दोहोंचं उपादान मात्र वेगवेगळं आहे. जे पूर्वबद्ध कर्माचा उदय आला त्यासाठी उपादान कारण अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट असलेली ती कर्माण वर्गणा आहे आणि जे नवीन कर्माण वर्गणा कर्मरूप होणार आहे तिच्यासाठी तिचं उपादान लावायचं आहे आणि दोनचा असा निमित्त नैमित्तिक संबंध आम्ही बघणार आहोत. म्हणून या ठिकाणी ज्ञानी शुद्ध नयापासून च्युत होतो तेव्हा त्याचा मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी रागाचा सद्भाव आहे हे लक्षात घ्यायचंय. ज्ञानी जीवाला पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय अनेक प्रकारचे कर्म बांधतो. इथे पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय हे नवीन कर्मबंधासाठी हेतू आहे, कारण आहे. तर नवीन कर्मबंध हे हेतुमान म्हणजे कार्य आहे. लक्षात घ्या वाक्य, पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय हे नवीन कर्मबंधासाठी हेतू आहे. तर नवीन कर्मबंध जो होत आहे ते हेतुमान म्हणजे कार्य आहे आणि यासाठी रागादी परिणाम अवश्य असलेच पाहिजे. म्हणून ते कारणाचं कारण म्हणजे हेतूचं हेतुत्व आहे. या गाथेमध्ये नानीस हे पद आलेलं आहे आणि सोबत नयपरिहीना हे शब्द पण आलेले आहे. म्हणून याचा अर्थ जो पहिले ज्ञानी होता पण आता सम्यक ज्ञानापासून च्युत झाला हा घेणे या ठिकाणी अभिष्ट आहे. आणि आचार्य जयसेनांनी ही गोष्ट अत्यंत स्पष्ट केलेली आहे की इथे ज्ञानी शब्द हा सम्यक दृष्टीसाठी नाही तर सामान्य रूपाने ज्याला ज्ञान दर्शन आहे तो ज्ञानी आहे. आणि या गाथेचा प्रयोग जिथे आपला शुद्धात्माच आम्हाला ध्यानाचं ध्येय बनवायचं आहे. आमच्या ध्यानाचा विषय कोणता असावा, आम्ही कशाचं अवलंबन घ्यावं, कशाचं चिंतन करावं, अहर्निश आमचा उपयोग कुठे केंद्रित असावा, याचा जर आम्ही विचार केला तर आमच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करणं हेच आम्हाला कर्तव्य आहे. आणि अशा तऱ्हेने जो शुद्ध आत्म्याचं ध्यान करेल त्याला संपूर्ण कर्माचा नाश होईल. असा हा शुद्ध नय विवेकी लोकांना कधीही त्याग करण्यायोग्य नाही. म्हणून निरंतर निरंतर आमचा अभिप्राय जीवनामध्ये समीचीन ठेवायला हवा की मला आत्मानुभूतीपासून च्युत व्हायचं नाही. निरंतर माझी आत्मानुभूती टिकली पाहिजे हा पुरुषार्थ
आम्हाला अविरतपणे जीवनात करायचा आहे. आणि यानंतर या संपूर्ण निरूपणाचा सारांश परत कलशामध्ये सांगितलेला आहे. 122 नंबरचा कलश. इदमेवात्र तात्पर्यम् हे शुद्ध नयो नहीं नास्ति बंधस्तदस्त्यागात तत्यागात बंध एव हि. इदमेवात्र तात्पर्यम् हे शुद्ध नयो नहीं नास्ति बंध तदस्त्यागात तत्यागात बंध एव हि. हे सर्व कथनाचं तात्पर्य हे आहे की शुद्ध नय हा नियमाने त्याग करण्यायोग्य नाही. त्याचा त्याग न केल्याने कर्माचा बंध नाही आणि त्यागाने कर्माचा बंध आहे. 2 नकार देऊन हे वाक्य केलेलं आहे. म्हणजे हा शुद्ध नय कुणालाही केव्हाही त्याग करण्यायोग्य नाही. त्याचा त्याग केला नाही तर कर्मबंध नाही आणि त्याचा त्याग केला म्हणजे शुद्ध नय जर आम्ही सोडून दिला तर आम्हाला कर्मबंध आहे. म्हणून संपूर्ण समयसारचा किंवा जिनवाणीचा किंवा दिव्यध्वनीचा सार काय असेल तर शुद्ध नयाचा विषयभूत आत्माच त्रिकाली उपादेय आहे. हीच गोष्ट परम रस तत्व पोषक आहे. म्हणून आम्हाला हाच एक शुद्ध नयाचा विषयभूत असलेला आत्मा हाच आमचा ध्यानाचा ध्येय बनवायचंय, चिंतनाचा विषय बनवायचंय. याचंच मनन आम्हाला जीवनामध्ये सतत करायचं आहे. कोटि ग्रंथ को सार यही है, यही जिनवाणी उचरो है. दौल ध्याय अपने आत्म को, मुक्ती रमा तोय वेग वरे है. मुक्तीची इच्छा करण्यापेक्षा आमच्या यात्रिकाली ध्रुव स्वभावाला आम्हाला निरंतर जीवनामध्ये त्याचं अवलंबन घ्यायचं आहे. हा शुद्ध नय कसा असतो तर शुद्ध नय आत्म्याच्या शुद्ध स्वभावाला दाखवतो. आत्मा कसा आहे, शुद्ध स्वभाव आत्म्याचा कसा आहे, सिद्ध पर्यायी मध्ये आत्मा कसा विराजमान आहे हे आम्हाला शुद्ध नयाच्या माध्यमातून समजतं. आणि हा अनुभव किंवा ही प्रतीती किंवा असा अभिप्राय म्हणजे सम्यक दर्शन आहे. सम्यक दर्शन झाले असताना बंधाचा अभाव होतो. आणि जर या शुद्ध नयाचा त्याग केला तर आमच्या जीवनात अशुद्ध नय होईल आणि त्याने अशुद्ध आत्म्याचा अनुभव येईल आणि आम्हाला कर्मबंध होईल. प्रवचनसार मध्ये एका गाथेमध्ये असं म्हटलेलं आहे की शुद्धम तु वियाणंतो शुद्धम चेव पयम लहदी जीव जानंदोदु अशुद्धम अशुद्धमेव पयम लहदी. म्हणजे जो शुद्ध नयाला जाणतो तो शुद्धाला प्राप्त होतो आणि जो अशुद्ध आत्मतत्वाला जाणतो तो अशुद्ध बनतो. आचार्य अमृतचंद्र सूरींनी याच ग्रंथात म्हणजे समयसार ग्रंथामध्ये कर्ता कर्म अधिकारामध्ये नय पक्षातिक्रांत होणे म्हणजे समयसार होय असं म्हटलेलं आहे. किंवा अनुभूती काळामध्ये उदयती न नयश्री अशा प्रकारचं म्हटलं तेच आचार्य इथे शुद्ध नय त्यागण्यायोग्य नाही हे सांगतात. तर असे का आहे, म्हणजे उदयती न नयश्री शुद्ध नयाचा त्याग करू नका असं सांगतात की ज्यांनी सांगितलं की समयसार जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्ही नय पक्षाच्या अतीत जा. शुद्ध नय काय अशुद्ध नय काय कोणत्याही पक्षाचा आग्रह किंवा एकांत जीवनामध्ये करू नका. किंवा अनुभवाच्या दशेमध्ये उदयती न नयश्री ध्वस्तमेती प्रमाणम, प्रमाण कुठे जातं, निक्षेप चक्र कुठे दडून बसतं
हेही आम्हाला कळत नाही, म्हणजे कोणत्याही तऱ्हेचा विकल्प उरत नाही, असं आचार्य एका ठिकाणी सांगतात. आणि या ठिकाणी सांगतात की तुम्ही शुद्ध नयाचा त्याग करू नका. हे दोन विधान आम्हाला विरोधी वाटतात आणि म्हणून विचारला आहे प्रश्न की जर शुद्ध नय त्यागण्यायोग्य नाही असं इथे का म्हटलं. निर्विकल्प आत्मध्यानात परसंयोगाने किंवा परनिमित्तजन्य विकारांनी रहित आत्मध्यान असते. वाक्य पहा, निर्विकल्प आत्मध्यान जेव्हा आहे त्यावेळेला परसंयोग किंवा परनिमित्तजन्य विकारांनी रहित असा शुद्ध आत्मा, त्याचं आम्हाला ध्यान करायचंय. या ध्यान कालात कोणत्याही नयाचा विकल्प असत नाही. स्वयं ध्यान हे निर्विकल्प आहे आणि त्याचं वास्तविक स्वरूप पक्षातिक्रांत किंवा नय प्रमाण निक्षेपाचा असत या शब्दात केले जाते. आणि जो निर्विकल्प ध्यानी ज्या आत्म्याचं ध्यान करतो तो शुद्धात्मा आहे. आणि हा जो शुद्धात्मा आहे हा शुद्ध निश्चय नयाचा विषयभूत आत्मा आहे. याला समयसार मध्ये ध्येयभूत आत्मा म्हटलेलं आहे. आणि म्हणून या कलशामध्ये संपूर्ण या प्रकरणाचा सार किंवा रहस्य दिलेलं आहे नव्हे. हा संपूर्ण कलश म्हणजे संपूर्ण समयसारचं हार्द आहे, मर्म आहे. संपूर्ण जिनवाणीचा सार हा आहे की शुद्ध नयाचा विषयभूत आत्माच हा त्रिकाली उपादेय आहे. बनारसजी दासजी लिहितात, यह निचोर या ग्रंथ को यह परम रस पोख, तजे शुद्ध नय बंध है गहे शुद्ध नय मोख. जर तू तशुद्ध नय सोडला तर बंध आहे आणि गहे ग्रहण केला तर शुद्ध नयानी मोक्ष आहे. म्हणून शुद्ध नयाच्या ग्रहणानेच अतींद्रिय आनंदाची जीवनात प्राप्ती होते. ज्याला लौकिक जन संपत्ती समजतो ती तर आमच्यासाठी एक विपत्ती आहे. लाखात एक गोष्ट ही आहे की शुद्ध नयाचा विषयभूत आत्मा हृदयात धारण करा, तोच मी आहे हा विश्वास ठेवा. जगातील सर्व द्वंद सोडून त्याचेच ध्यान करा आणि तोच एक धर्म आहे. अशा तऱ्हेने या कलशाला आपण बघितलंय. संपूर्ण प्रकरणाचा जणू काही हा उपसंहार या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि यानंतर परत एक कलशच आहे, 123 नंबरचा कलश या ठिकाणी आपण बघणार आहोत. धीरोदार महिम्न्यनादि निधने बोधे निबध्नन् धृतिं, त्याज्य शुद्ध नयो न जातु कृतिभिः सर्वं कषः कर्मणाम्. तत्र स्थाः स्वमरीचि चक्रमचिरात् संवृत्य निर्यद्बहिर् पूर्णं ज्ञानघनो गमेकमचलं पश्यन्ति शांतं महः. ज्ञानाचा उदो उदो करणारा किंवा ज्ञानाची महिमा मंडित करणारा असा हा कलश या ठिकाणी आचार्यांनी प्रस्तुत केलेला आहे. की जे धीर म्हणजे चलाचलतेपणे रही स्थिर शाश्वत, त्याला धीर शब्द म्हटलेला आहे. आणि ज्याचा महिमा उदार, उदार याचा अर्थ सर्व पदार्थांना जाणणारा, हा ज्याचा विस्तार आहे. म्हणजे सर्व पदार्थांना ज्ञेय रूपाने अंतर्लीन करणारे आहे. म्हणून जे धीर आहे, ज्याचा महिमा उदार आहे, जे अनादि निधन आहे, म्हणजे ज्याला आदि किंवा अंत नाही,
अशा ज्ञानामध्ये स्थिरता बांधणारा, म्हणजे परिणतीला ज्ञानामध्ये स्थिर करणारा आणि कर्मांचा समूह नाश करणारा असा हा शुद्ध नय पुण्यात्मा पुरुषांना कदापि त्याज्य नाही. त्या शुद्ध नयामध्ये स्थित जीव बाहेर पडणाऱ्या आपल्या ज्ञान किरणांच्या समूहाला थोड्याच काळात परत आवरून घेऊन पूर्ण ज्ञान घणाचा पुंज एक निश्चल आणि शांत अशा तेजाला साक्षात पाहतात किंवा अनुभवतात. शुद्ध नय हा ज्ञानाच्या संपूर्ण विशेषांना आणि परसंयोगात होणाऱ्या सर्व औपाधिक भावांना गौण करून, हा जो शुद्ध नय आहे, या शुद्ध नयाचा विषय जो आहे हा शुद्ध आत्मा आहे. आणि हा शुद्ध आत्मा अभेद स्वभावी आहे, एक स्वभावी आहे, अखंड आहे. असा हा संपूर्ण विशेष ज्याच्यामध्ये गर्भित झालेले आहे. जसा आत्मा कसा आहे असं जर समयसार मध्ये आम्ही विचारलं तर आत्मा परम पारिणामिक भाव स्वभावी आहे किंवा त्रिकाली ध्रुव आहे असं म्हणत असताना आचार्यांना एक विशेषता त्याच्यामध्ये दाखवायची नाही आहे. तर सर्व विशेष ज्याच्यामध्ये गर्भित आहे असा एक धर्मी हा आमच्या समोर आचार्यांनी प्रस्तुत केलेला आहे. म्हणून हा शुद्ध नय ज्ञानाच्या संपूर्ण विशेषांना, जे विशेष आहे या विशेषांना आणि परसंयोगात होणाऱ्या सर्व औपाधिक भावांना, आणि परसंयोगात जसा पराच्या संयोगामध्ये जे जे काही भाव उत्पन्न होतात आहे, औपशमिक भाव असेल, क्षायोपक्षमिक भाव असेल, या सर्व भावांना औपाधिक भाव म्हणायचं. कारण तिथे कर्माची उपाधी लागलेली आहे. म्हणून जो जो उपाधीजन्य भाव आहे या सर्व भावांना गौणत्व देऊन केवळ एक त्रिकाली आत्मतत्वाला अवलोकन करून, म्हणून सर्व विशेष ज्याच्यामध्ये गौण केलेले आहे आणि सर्व औपाधिक भाव हे देखील जिथे गौण झालेले आहे, अशा आत्म्याला शुद्ध नित्य अभेद रूप एक चैतन्य मात्र ग्रहण करतो. असं जे आमचं आत्मतत्व आहे, जे निखळ आहे, जे ज्ञानानंद स्वभावी आहे, असं जे आमचं नित्य अभेद रूप चैतन्य तत्व आहे, या चैतन्य तत्वाला हा ग्रहण करतो. म्हणून परिणती शुद्ध नयाच्या विषयभूत शुद्ध आत्म्यामध्ये स्थिर एकाग्र होते. आणि म्हणून आमची जीवाची जी परिणती आहे ही कुठे केंद्रित केलेली आहे, तर शुद्ध नयानी जो आत्मा दाखविलेला आहे, जो अनादि निधन आहे, धीर आहे, उदार आहे, एक आहे, अभेद आहे, अखंड आहे, ज्याच्यामध्ये सर्व विशेषता गौण केलेली आहे, जिथे सर्व पर्याय भेद गौण आहे, जिथे सर्व गुणभेद गौण आहे. म्हणजे हे सगळं नाही आहे असं नाही, परंतु या सर्वांना असताना देखील पर्याय नाही असं नाही, गुण नाही असं नाही, आहे तर या आत्म्यामध्ये सगळं. परंतु या सगळ्या भेदांना न बघता आम्हाला एक रूपता जी बघायची आहे, तिथे आम्हाला एकाग्र व्हायचं आहे. म्हणून अशा या शुद्ध आत्म्यामध्ये स्थिर एकाग्र होते. याप्रमाणे शुद्ध नयाचा आश्रय घेणारे जीव ज्ञेयाकडे झुकणाऱ्या आपल्या ज्ञान विकल्पांना आवरून आता त्याचं ज्ञान जे अन्य ज्ञेयामध्ये जात होतं, त्या ज्ञेयांपासून देखील त्यांनी आपल्या ज्ञानाला स्वतःच्या आत्मतत्वामध्ये एकाग्र केलं. म्हणून शुद्ध नयाचा आश्रय घेणारे जीव ज्ञेयाकडे झुकणाऱ्या, परज्ञेयाकडे झुकणाऱ्या आपल्या ज्ञान विकल्पांना आवरून
शुद्ध आत्म्याच्या अनुभवामध्ये स्थित होतात आणि आपल्या आत्म्याला कर्म समूहापासून भिन्न केवळ ज्ञान मात्र अमूर्ती पुरुषाकार वितराग ज्ञान मूर्ती मात्र साक्षात पाहतात. या शुद्ध नयामध्ये अंतर्मूर्त ही स्थिरता केल्याने शुक्ल ध्यानाची प्रवृत्ती होऊन केवल ज्ञान महिमा प्राप्त होतो. असा ज्याचा महिमा आहे म्हणून त्याच्या आश्रयाने केवल ज्ञान प्राप्त होईपर्यंत शुद्ध नयापासून ढळू नका, हा श्री गुरूंचा उपदेश आहे. असं हे जे आमचं अभेद रूप आत्मतत्व आहे, या आत्मतत्वामध्ये जो जीव एक अंतर्मुहूर्तापर्यंत एकाग्र होऊन तिथे स्थित राहील तर त्याला साक्षात केवल ज्ञानाची प्राप्ती होईल. आमचा उपयोग जो आहे हा अंतर्मुहूर्त टिकत नाही, उपयोग त्या आधीच बदलतो आणि म्हणून केवल ज्ञानाची प्राप्ती जीवाला होत नाही. पण पहा, कर्णानुयोगानुसार ज्या वेळेला हा जीव श्रेणी आरोहण करतो त्यावेळेला एक अंतर्मुहूर्त पर्यंत हा आपल्या निज आत्मतत्वामध्ये एकाकार होतो आणि त्याला केवल ज्ञानाची प्राप्ती होते. आणि म्हणून आचार्यांचा हा उपदेश आहे की शुद्ध नयापासून तुम्ही ढळू नका, शुद्ध नयामध्येच स्थित राहा. यावर आपण अजून उद्याला बघणारच आहोत आणि आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.